ताजने साहेब नमस्कार. नमस्कार. आपली जुन्नर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. आपण प्रभाग क्रमांक 3 मधून अर्जही भरलेला आहे मशाल चिन्हावर. काय सांगणार, प्रभाग कसा करणार, पुढचं कोणतं विजन आहे आणि आपल्या संकल्पना काय काय आहे? चेतनजी नमस्कार. प्रथमतः मी आपलं प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्वागत करतो. नगर परिषद निवडणूक 2025च्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 3 मध्ये 3B या जागेसाठी मी स्वतः अर्ज भरला आहे. प्रथमतः मी माझा थोडासा परिचय करून देतो. माझं नाव संदीप दिलीप ताजने, राहणार खालचा माळीवाडा जुन्नर आणि शेतकरी कुटुंबातून जन्म झाल्यानंतर मी वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होत आहे. वेगवेगळे सामाजिक कामं करत करत आज इथपर्यंत पोहोचलो आहे. त्याचीच पावती म्हणून आज मी या जुन्नर नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये उभा आहे. प्रभागाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझं प्रमुख उद्दिष्ट राहील. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, शुद्ध पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था या तर निरंतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे इथून मागील 25 वर्ष चालत होत्या, इथून पुढेही भरपूर कालावधीत ह्या गोष्टी चालूच राहणार, ह्या निरंतर चालणाऱ्या गोष्टी आहेत. पण हे सोडून प्रभागासाठी काही वेगळं विजन जे असेल त्यातील काही प्रमुख मुद्दे माझ्याकडे आहेत, जे विजन मी आज तुमच्यासोबत जाहीर करणार आहे. आज काही मुद्दे असतील, पुढील 4 दिवसात परत तुम्हाला अजून एक विजनरी गोष्टी ज्या असतील त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातील आज प्रमुख गोष्ट सांगायची म्हटलं तर प्रभागाचं स्मार्ट नियोजन. स्मार्ट नियोजन म्हणजे काय? आज बघा, आपण म्हणतोय विकसित महाराष्ट्र, विकसित भारत, याचाच आधार घेतला तर आपला प्रभागही विकसित झाला पाहिजे, प्रभागही स्मार्ट झाला पाहिजे. त्याच्यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन हे स्मार्टरित्या झालं पाहिजे, सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे. आणि गेली वर्षानुवर्ष सांडपाण्याच्या निचरा संदर्भात प्रलंबित असलेला प्रश्न आपण ऐकत आलो की या वर्षी होणार आहे, त्या वर्षी होणार आहे. पण मी माझ्या कार्यकालामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या प्रभागाच्या म्हणजे प्रभागालगतच कुकडी नदी वाहते. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्या समस्यांना कंट्रोल करण्यासाठी, आळा घालण्यासाठी किंवा दूषित पाण्याच्या समस्या ज्या झालेल्या आहेत त्याच्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी सांडपाण्याचा निचरा करून सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा निर्मूलन म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टींवर 100% प्रयत्न करण्याची मी तुम्हाला आज या ठिकाणी मी माझं विजन मांडतो, माझी ग्वाही देतो. त्यानंतर मी आता गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठान असेल, लंबोदर प्रतिष्ठान असेल, याच्या माध्यमातून युवकांना वेगवेगळ्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत शासनाच्या संगणक प्रशिक्षण असेल, व्यावसायिक प्रशिक्षण असेल, त्याच्यामध्ये युवक असतील, युवती असतील, महिला असतील, महिलांना आरीवर्कचं ट्रेनिंग असेल, मोफत शिलाई मशीनचं ट्रेनिंग असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कौशल्यापर आधारित उपक्रम आहेत हे मोफत देण्याचा प्रयत्न याआधी केला आहे. या पुढील काळात गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठान असेल, आमचा हायस्पीड स्किल हब असेल, यांच्या माध्यमातून देण्याचा निरंतर प्रयत्न केला जाईल. त्याचसोबत महिलांना आरीवर्क, संगणक प्रशिक्षण, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या स्किलमध्ये जेवढे कोर्सेस येतात म्हणजे कौशल्य विकास योजनेअंतर्गत, ज्यातनं 100% रोजगाराची हमी ज्यांना मिळते महिलांना, अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा माझा मानस आहे. त्याचसोबत वयोवृद्ध आणि ज्येष्ठांसाठी काय करता येईल तर वयोवृद्ध आणि ज्येष्ठांसाठी पहिली गोष्ट विरंगुळा केंद्र तयार केलं पाहिजे, जे आपल्या शहरात फार त्याची कमतरता भासत आहे. आज वृद्धांना जायचं म्हटलं तर आमच्या प्रभागापासून शिवनेरी किल्ल्याचा पायथा असेल, वरचा भाग असेल, हा साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे. एवढ्या अंतरावर जाऊन त्यांना विरंगुळा होतो किंवा त्यांना फिरण्यासाठी जावं लागतं. माझ्याच प्रभागामध्ये अशा भरपूर जागा आहेत, शासकीय जागा असतील, काय असतील, याच्यामध्ये त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र स्थापन करणे. त्याचसोबत वृद्धांसाठी कचेरीत जाणं असेल किंवा वेगवेगळ्या नागरिक सुविधा केंद्रात जाण्यासाठी जी पायपीट होते आणि शासन आपल्या दारी ह्याच धर्तीवर आधारित माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी, वयोवृद्ध नागरिक, महिला, माता भगिनी यांच्यासाठी घरपोच सर्व प्रकारच्या शासनीय योजना घरी जाऊन त्यांना दिल्या जातील. हे सगळ्यात महत्त्वाचं माझं उद्दिष्ट राहील. त्याचसोबत तरुणांसाठी ओपन जिमची एक संकल्पना माझ्याकडे असेल. त्याचबरोबर आज माझ्या प्रभागात एक खूप मोठा प्रश्न आहे, जो माझी वस्ती आहे, स्वतः मी जिथे रहिवासी आहे, माझं शेती आहे, माझं घर आहे, ताजनेमाळा येथील नाल्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. भरपूर लोकांनी तो प्रश्न निराकरण करण्याचा प्रयत्न केला, पण आज तागायत ती समस्या तशीच आहे. पण मी आज आपल्या माध्यमातून ही ग्वाही देतो की ताजनेमाळा येथे जाताना महिला असतील, विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, तरुण असतील, यांना येता जाता त्या सांडपाण्याचा जो त्रास होतो, नाल्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे, तो माझ्या माध्यमातून
सगळ्यात प्रथम पातळीवरती, प्राथमिक पातळीवरती मी तो सोडवण्याचा प्रयत्न करेल म्हणण्यापेक्षा मी आश्वासन देतो की सगळ्यात पहिला तो प्रश्न मार्गी लागला जाईल. दुसरी गोष्ट, हिंदू स्मशानभूमी जेवढ्या आहेत आपल्या, बऱ्याच ठिकाणी काही सुविधांचा अभाव आहे. आज तागायती भरपूर कामं झालीत नगरपालिकेमार्फतून, पण ज्या काही मूलभूत सुविधा असेल, पाण्याची टाकी असेल, पाण्याची व्यवस्था असेल, या व्यवस्था स्मशानभूमी सुशोभीकरणाअंतर्गत मी घेईल. त्याचसोबत आमच्याकडे सर्वात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे उत्तरेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी रस्त्याचा प्रलंबित प्रश्न आहे. रस्त्यासाठी लागणारी रिटेनिंग वॉल आहे. दशक्रिया घाट आहे. दशक्रिया घाटाचं मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करणे. त्याचसोबत तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार तिथे एक स्मशानभूमीची आवश्यकता आहे. ती स्मशानभूमी पण मी नगरपालिकेच्या माध्यमातून उभी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. त्याचसोबत असे वेगवेगळे उपक्रम आहेत जे तरुण, महिला, वृद्ध, व्यावसायिक, त्याचबरोबर आमचा समाज, आमच्या आजूबाजूला जी लोकं राहतात, आम्ही सर्व, आमचा प्रभाग नदी किनारी आहे. आमच्या समाजातील बहुतांश लोक, कोणाची 10 गुंठे शेती, कोणाची 20 गुंठे शेती आहे. प्रत्येकजण शेतकरी हा भाजीपाला पिकाचं उत्पादन घेतो आणि त्या भाजीपाल्याला बाजारपेठ जुन्नर शहरातील नागरिकांची आहे. त्यांच्यासाठीचं जे पुनर्वसन आहे, कारण की सगळ्यात जास्त भाजीपाल्याचे व्यापारी आणि उत्पादक, शेतकरी आणि व्यापारी हे दोन्ही एकच आहेत. जसं चालक मालक म्हणतो आपण, त्याप्रमाणे उत्पादक आणि शेतकरी हे दोन्ही एकच आहेत. स्वतः व्यावसायिक पण शेतकरीच आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला एक, म्हणजे काय म्हणता येईल, आपल्याला एक हक्काची बाजारपेठ, हक्काचं व्यासपीठ, कारण की त्यांची फरफट होते. बऱ्याच वेळा मी पाहिलं की म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन किंवा नगरपालिका यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपण पाहिले, तुम्ही पण याच्याबरोबर मला वाटतं बातम्या केल्या असतील की भाजी बाजार इथनं उठवला तिथे गेला, तिथनं उठवला तिथे गेला, रस्त्याच्या कडेलाचा जो प्रश्न आहे. तर एकाच ठिकाणी व्यवस्थित मंडईचं नियोजन होईल. त्या ठिकाणी प्राधान्याने जे शहरातील रहिवासी आहेत, शहरात जे स्वतः भाजीपाला उत्पादक आहेत, त्यांना प्राधान्याने त्यांना दुकान, जागा मिळावी यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. त्याचसोबत अशी वेगवेगळे मुद्दे आहेत. अजून 4 दिवसात मी माझं विजन अजून प्रकटपणे तुमच्यासमोर जाहीर करेन. यासोबत आज एवढंच सांगतो. ताजने साहेब, आपण एवढे मोठे विजन घेऊन चाललाय की जर का प्रभागाचा एवढा विकास करायचा आहे, तर आता एक प्रश्न तयार होतो की मागील काळात प्रभागात काही झालं का नाही. आता तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे चेतनजी. प्रभागात याआधी विकास कामं झाली. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, नळ, रस्ता, गटार या प्रक्रियेने निरंतर चालणाऱ्या गोष्टी आहे. ज्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी या, रस्ता खराब होणारच आहे, परत होणारच आहे. गटार, रहदारी वाढली, रहिवासी वाढले, घरं वाढली, गटारींची कामं होतच राहणार आहे. पाणी पुरवठा व्यवस्था म्हणजे नळ पाणी व्यवस्था ही सुद्धा दुरुस्त होण्यासारखी गोष्ट आहे. ती खराबही होणार आहे, दुरुस्तही होणार आहे. याच्या व्यतिरिक्त मी तुमच्या पुढे विजन घेऊन आलो. या प्रक्रियेने इथून मागच्या 30 काळात ही कामं झालेली आहेत. इथून पुढे प्रयत्न करतोय की जर का अशीच विजन घेऊन मागं कोणी केलं का नाही. हे बघा, मला मागं काय झालं याच्यावर काहीच बोलायचं नाही. मला काय करायचं हे मला माझ्या लोकांना सांगायचं, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे. 100% आपले विजन खूप चांगले आहेत आणि अशी विजन जर का पूर्ण शहरात अवलंबले, नाही मी आपलं शहरच स्मार्ट शहर होईल. एक मुद्दा मला तुम्हाला प्रामुख्याने सांगावासा वाटतो. खरं तर मी प्रथमतः या शहराचा नागरिक आहे. जरी मी प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीला सामोरं जात असेल, मी काही प्रभाग क्रमांक 3 पुरतच मर्यादित नाही राहणार. मला सर्वांगाने या शहराचा संपूर्ण विकास करायचा आहे. माझी बांधिलकी माझ्या शहराशी आहे, पण त्यात प्रथम प्राधान्य मी माझ्या प्रभागालाच देणार, हे मला तुम्हाला सांगायचं. धन्यवाद सर. पुढील वाटचालीस आपला धन्यवाद.